हे एवढं आता करून झालंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ट्रॉली बॅग्स आहेत. हॅलो, नमस्कार. मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. हे मम्मीची खूप जुनी मैत्रीण आणि त्यांची मुलगी आज आली, कारण त्या मुलीच्या मैत्रिणीचं आज लग्न आहे. तर ती इथूनच लग्नाला जाणार आणि काकी पण आम्हाला भेटायला म्हणून आल्यात. पूर्ण दिवसभर मग निवांत अगोदरच्या जुन्या गप्पा गोष्टी काढत बसलो, बोलत बसलो. त्यानंतर काकींच्या मोठ्या मुलीला मुलगा झालेला आहे, ह्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही हे करत बसलो. खूप जुने दिवस आठवले आणि थोडा वेळ मग त्या थांबल्या आणि त्याच्यानंतर मग त्या जायला निघाल्या इथून घरातून. असं कधीतरी अमावस्या पौर्णिमेला येतात सारख्या सारख्या येत नाही, ते पण आता लग्न होतं म्हणून आल्या, नाहीतर तशा काय आल्या नसत्या काकी. असं का नाही, मी लग्नाला गेले काय? लग्नाला गेला नाही की तुमच्यात म्हटलं त्या निमित्तानं आपला वेळ घालवता येतोय. तू पण आहेस, बरं वाटलं. वस्तू शांतीला आला नाही. आता मी दुबईत होते तर काय करू. चालेल, चला या. चला चला. हो येणार येणार. किती वर्ष झाली तुमच्या मैत्रीला? 20 वर्ष झाली. 20 पण जास्त, 20पेक्षा जास्त. महत्वाचं भांडण नाही ते, तरी 20 पेक्षा जास्त झालं. आमचं भांडण कधी म्हणणार नाही. आम्ही म्हणतात नाही, 2001 ला आलो मी. 26 वर्ष झाली काकी. हे 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 कुणाचं घर? तोगले काकींचं, ते तिकडं पुढं आहे कोकाटांचं, रेखाचं. ते कोपऱ्यातलं तिथे राहिलं होतं. आम्ही राहायला होतो त्याच्या बाजूला, बुच्च्यांच्या घराच्या बाजूला. त्या वेळेला आमची गाठ भेटलो आणि 2001 पासून आता 26 वर्ष झाली. 26 वर्ष त्यांची वास्तुशांती होती तिथे आल्या, तिथे राहून तिथं गाठ भेट झाली आमची पहिल्यांदा तिथे भेटायला. सगळ्या सवयी बी सेमच आहेत. मग त्यावेळेला जरा ह्यांना भेटून 8 दिवस रडतच बसायची मी, नाही त्या 15 दिवस. त्याच्यानंतर ह्यांची जेव्हा गाठ भेट भेटली, पोरं बिरं बघितली, तेव्हा जरा बरं वाटलं. नंतर तुमची सगळ्यांची मैत्री झाली. नाही सगळे आहे ते मग काय नाही गावा 4 दिवस होते, नंतर गमते असं म्हटलं मी. आणि नंतर प्राची दुसऱ्या दिवशी आमच्या इथे ज्यूस डबा बघून आले. कुणाचे तुम्ही, कुठनं आले? आम्ही इथंच आहे, पप्पा इथं नोकरीला आहेत, बँकेत आहेत. आम्ही लाकूरवाडीच्या इथं राहिला, तिथे शाळेत आम्ही सांगवलंय मला ते. मग आमच्या इथे मॅसेज झाली, इथं मॅसेज करायचं म्हणजे ती बाजू पडली. आम्ही काय समजत नव्हतं. वरच्या खोलीत त्या गॅलरीत बघून आम्ही आहे तिथं पण असंच आहे. प्राची आली नाही, ते ओळखूच नाही, तेच करायचे. ते म्हणले आमच्याच बाजूला पण असेच करायचे. बघता बघता 26 वर्ष झाली. तुझा मोबाईल ना काय राहिलंय काय बघ तुमचं? हे काय? ओके, तर आता फ्रेश पहिले होते, कारण स्किन क्लीन करूनच बाकीचं हे करते म्हटले. आणि माझ्या नाईट स्किन केअर रुटीनमध्ये तुम्हाला माहिती आहे मी काय फॉलो करते सध्या, कारण जे हे होतं आहे असं, तर इथे गेले आज झालेला डाग गेला, स्किन इव्हन टोन झाले बऱ्यापैकी. आणि त्यासोबतच जो प्रॉब्लेम मला सुरू होता, तर ते एकच स्किन केअर म्हटलं तर जास्त रात्रीचं स्किन केअर कॉम्प्लिकेटेड नकोच. जे स्किन केअर जेव्हा असे प्रॉब्लेम्स होतील तेव्हा तेच फॉलो करायचं, ज्याच्यामुळे तो फायदा पडेल. जसं स्किनाचं फेस वॉश आणि त्याच्यानंतर ओसिवियाची क्रीम, ज्याच्यामुळे डाग जे तिथला तो किती डाग गडत होता साईडला, मी तो पण गेला, तर हा पण जाईल म्हणून मी काही टेन्शन घेत नाही आहे. हा पण राहणार नाही, कारण पूर्ण चेहरा व्यवस्थित दिसत असेल आणि कुठेतरी डाग दिसेल तर आपल्याला प्रॉब्लेम येतो. तर पटकन मी फेस वॉश करते आणि त्याच्यानंतर ओसिवियाची क्रीम लावते आणि बाकीचं सगळं जे मी आता पॅकिंग केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आणि ऑल स्किन टाईपसाठी सुटेबल असे दोन्हीही प्रोडक्ट आहेत. जसे की स्किनाचा विटॅमिन सी फेस वॉश. हा फेस वॉश त्वचेवरील धूळ, अतिरिक्त तेल, इम्प्युरिटीज हलक्या पद्धतीने स्वच्छ करतो, त्वचा ड्राय न करता. आणि विटॅमिन सीमुळे स्किन अधिक ब्राईट फ्रेश दिसायला मदत होते. पिगमेंटेशन, अनइव्हन स्किन टोन कमी करण्यासही उपयुक्त पडतो. त्यानंतर ओसिवियाची स्किन ब्राईटनिंग क्रीम मी वापरते. क्लिनिकली टेस्टेड टायरोस्टॅट 099 अल्फा ऑर्बिटिंग सारखे घटक आहेत, जे की तुम्ही गुगल करून बघू शकता, तुम्हाला बेनिफिट्स कळतील. डार्क स्पॉट, ब्लेमिशेस आणि जुने अक्ने मार्क्स कमी करायला मदत करतात. त्यासोबतच माझी सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे माझ्या त्वचेमध्ये दिसणारा फरक, जो की तुम्हालाही दिसून आलाय. तो डाग अजिबात राहिलेला नाहीये, कमी होत आलाय. रात्रीच्या वेळी ही क्रीम लावल्यानंतर मी मॉइश्चरायझर लावते आणि झोपून जाते. आणि सकाळी जर तुम्ही लावत असाल तर सनस्क्रीन वापरणं खूप गरजेचं आहे. सो आता हे झालेलं आहे आणि जे मी आता सगळं आवरलेलं आहे ना, ते पण तुम्हाला दाखवते. चला, पूर्ण रिकामी करते. इथलं पण काढलंय सगळं आणि जे आहे ना, तर ह्या दोन्ही याच्यामध्ये भरले, जे स्किन केअर प्रोडक्ट्स, मेकअप प्रोडक्ट्स सगळे भरलेले त्याच्यामध्ये. सगळ्या क्रीम, सगळे मॉइश्चरायझिंग लोशन, त्यानंतर सगळे ते शीट मास्क,
त्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टी ह्या सगळ्या भरल्यात. ह्याच्यामध्ये पण सगळं भरलं आहे. ह्यामध्ये थोडे ते ज्वेलरी बॉक्स म्हणजे ज्वेलरी जे होते ना ते ठेवत होते बाजूला काढून, तर त्या ह्यामध्ये भरलेत. आणि त्यानंतर इथे बघा हे सगळे कपडे आता परत बॅगमध्ये भरायचे. थोडे जे बाहेर आता उरलेले होते म्हणजे बाहेर कपाटात ठेवले होते ते ह्यामध्ये थोडे भरल्यात. आता हे सगळं पॅक करून घेते. माझं असं चाललं आहे ना की वाट बघत बसायची नाही की आज अनपॅक करूया, उद्या अनपॅक करूया. जमलंच तर ह्या दिवसामध्ये म्हणजे आता मी शिफ्ट झालं तर त्याच दिवसामध्ये सगळ्यात काढायचे कपडे वगैरे सगळे काढून बॅगमध्ये कपाटामध्ये नॉर्मली ठेवून द्यायचे आणि नंतर हळूहळू हे करायचं. हे सगळ्या बॅग पहिले अनपॅक करायच्या, बॉक्स पहिले अनपॅक करायचे, कारण मला धडधडायला लागले ते काय साड्यांची अवस्था झाली असेल. खरंच टेन्शन आलं आहे. मी आत्ता पण जाऊन बघितलेलं नाही आहे, पण होप सगळी व्यवस्थित असतील. बघू चला. तर आता ही बॅगमध्ये सगळं ठेवते, पूर्ण बॅग पॅक करते आणि त्याच्यानंतर मग उभ्या करून ठेवते सगळ्या बॅग, म्हणजे सकाळी गडबड होणार नाही. ह्याच्यात जे आहे ना हे पण काही गोष्टी मला गिफ्टमध्ये मिळाल्या होत्या. नीतानं काही गिफ्ट दिले ते तसेच ठेवल्या. त्याच्यानंतर इथे काही जे हे आहेत क्लिनेसचे इरेझर फोम वगैरे, तर हे सगळे आहे याच्यामध्ये. हे पॅकिंगवाल्या बॅग्स नाही तर त्या सगळ्या याच्यात पॅक करते. आणि ह्या 2 बॅग्स ऑलरेडी पॅक करून ठेवलेल्या आहेत मी. ह्या पण माझ्याच आहेत दोन्ही पण. ही पण माझी आहे, ही पण माझी आहे, ही पण माझी आहे, म्हणजे आरोची माझी. बाबांची पण इथेच आहे. बाबा इथेच राहू देत म्हणायला लागले की परत घ्यायला नको म्हणून. ही पण इथंच आहे. बाबांची पण माझ्याकडेच ठेवून गेले होते त्यांनी. तर हे आता सगळं ठेवते. बॅग्स तर मी हळूहळू पॅक करतच होते. आणि जसं तुम्हाला मी म्हटलं होतं की मी काही ड्रेसेस जे होते ना, कुठलेच ड्रेस असे बाहेर काढले होते, फक्त 3-4 ड्रेस असे बाहेर होते आणि तेच वापरले होते. त्यामुळे मला पॅकिंग करायला सोपं झालं. कारण जर मी असंच भरून भरून घेतलं असतं ना सगळं, नंतर अनपॅक करायला परत ते सगळं नीटनेटकं लावायला उशीर लागला असता. आरवचे कपडे, बाबांची पण बॅग इथेच आहे. त्यानंतर बाकी सगळे कपडे, छोटे मोठे गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी मी बॅगेत ठेवलेल्या आहेत. त्यामुळे त्या फक्त मी आता परत ओपन करून छोट्या छोट्या गोष्टी ज्या बाहेर आहेत त्या म्हटलं परत ठेवूयात. आणि खूप जणींना तसा प्रश्न पडला असेल की सचिन दादा जॉब कुठे करणार आहेत, ते इकडे येणार आहेत की नाही, आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी फॅमिलीच्या थोड्याशा प्रायव्हेट गोष्टी आहेत आणि काही गोष्टी आम्ही सांगू पण शकत नाही, रिलीज करू शकत नाही. आणि आमचा जो डिसिजन आहे गावी येण्याचा तो आमच्या फॅमिलीसाठी परफेक्ट आहे. सिक्युरिटीच्या दृष्टीने, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, असं रिलीफ मिळणं किंवा बाकी सगळ्या दृष्टीने आम्ही पूर्ण विचार करून घेतला. त्यामुळे जेवढे मी काही क्षण तुमच्याशी शेअर करू शकते, प्लीज त्या गोष्टींचा रिस्पेक्ट करा. आणि त्यासोबतच आम्ही ज्या गोष्टी प्रायव्हेट ठेवतो आहोत तर त्याही गोष्टींचा रिस्पेक्ट करा. कुठल्याही गोष्टी ज्या प्रायव्हेट आहेत तिथं, जसं जॉबचं असू देत किंवा अजून काही गोष्टी, तर ह्या सगळ्या प्लीज विचारला तर मग त्या सांगता येणार नाहीत. मग काही जणांना असं वाटू शकतं अरे ही सांगत नाही म्हणून. त्यामुळे मी जेवढं सांगू शकते, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते, तर तेवढी मी देणारच आहे. पण बाकी ह्या सगळ्या गोष्टी प्लीज तुम्ही समजून घेतलात तर खूप बरं होईल. आणि कारण आमच्या फॅमिलीच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने किंवा बाकी सगळ्यांच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. आणि काही मला अशाही कमेंट्स आल्यातसुद्धा की धनश्री, कुणीही कितीही विचारलं तरी तू ह्या गोष्टी अजिबात डिस्क्लोज करू नको, कुणाला काय वाटते ते वाटू देत, म्हणून अशाही कमेंट आल्या. तर त्यांचेही खूप धन्यवाद की त्यांनी मला समजावून घेतलं. आता ह्या ज्या साड्या दाखवते ना, ह्या न्यू पॅटर्नमधल्या आहेत, तर त्याही अशाच आहेत. त्यांचे पण अजून मी व्हिडिओ केलेले नाही आहेत, कारण हे इतकं काम घरातलंच आहे ना सगळं, की बाकीचे व्हिडिओ करायला वेळ मिळत नाही. जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साड्यांची जे बॉक्स आला होता तोही दाखवला होता. मी जशी गडिंग्लजला जाईन 1-2-3 दिवसामध्ये माझं सामान बऱ्यापैकी लावून झालेलं असेल आणि जसा वेळ मिळेल तसं ते पूर्ण तुम्हाला कलेक्शन दाखवते. आणि ते जे अवेलेबल कलेक्शन माझ्याकडे ते पटकन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल, कारण आता गौरी गणपतीचा सण पण येतो आहे आणि त्यातले कलरसुद्धा तुमच्यापर्यंत मिळून जातील. फक्त 8-10 दिवस एक्स्ट्रा लागतील, कारण ते मला महेश्वर इथून मागवावे लागतील यासाठीच. आता ही सुद्धा साडी मी एक पॅटर्न मागवून घेतला आहे जो खूप सुंदर आहे, प्लेन साडी. तर तोही मी नंतर दाखवेनच, पण जर कोणाला हवा असेल तर मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे ते. तर ह्या पण साड्या मी एका साईडला ठेवते आहे, म्हणून मी कोणतंही कलेक्शन आता सध्या मागवून घेतलेलं नाही. खूप जणींनी रिक्वेस्टसुद्धा केली की धनश्री गडिंग्लजमध्ये येतेस तर तू छोटं बुटीक सुरू कर, पण सध्याला ते पॉसिबल नाही आहे, कारण बाकीच्या जबाबदाऱ्या जास्त आहेत आणि बुटीकची जबाबदारी ही खूप मोठी आहे. खूप साऱ्या गोष्टींचा विचार करून ती करावी लागणार आहे. नक्कीच सुरू करेन भविष्यात, पण तुर्तास तरी अजून असा विचार नाही. आत्ता तरी सध्या जसं चालू आहे तसंच राहील आणि तुम्हाला तुमच्या आवडीच्या साड्या ह्या मिळून जातील. चंद्रमा पेजवरती आहेत त्या तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन बघू शकता. सगळे कलर, सगळे पॅटर्न अवेलेबल आहेत. जे नाहीत ते सांगू शकते मी की बनवून देऊ शकतो की नाही ते. सो आता मी सगळे कपडे बाकीचे पण उरलेले होते ते पण इस्त्री करून ठेवले.
कोवाडमध्ये आधीच माझ्या 2-3 बॅगा होत्या, जे कपडे मुंबईला मी ठेवू शकत नव्हते तर तेही मी घेतलेले आहेत. सगळे कपाटामधले जे माझं काही सामान आहे कोवाडमधलं ते सगळं मी घेत आहे. कारण आत्ता ऑलरेडी घर मोठं आहे आणि तिथे माझं सगळं सामान मावू शकतं. हे एवढं आता करून झालं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ट्रॉली बॅग्स आहेत. नॉर्मल 2 बॅग्स आहेत. हे बॉक्समध्ये सगळं बाकीचं हे माझं शूटिंगचं सगळं आणि तिथं पिशवीत हे इथल्या आहेत बॅग्स. वरचे अजून आता जाऊन मी सेलोटेप लावायचे आहे त्याला, तर ते करून येते. हे एवढं तरी भरून झालं आहे. आता वेळ झाला आहे खूप. आत्ता मी सगळ्यांच्या कमेंट बघितल्या, कारण दिवसभर नुसतं कामातच होते आणि त्या काकी पण आलेल्या म्हटलं त्यांच्याशी बोलत बसलेलो मी आणि त्याच्यानंतर त्या गेल्यानंतर बाकीचं सगळं काम आणि पॅकिंग बेकिंग हे सगळं इथं पण सामान भरले, आत पण सामान भरले. कमेंट बघितल्या सगळ्यांचं एकच होते की सेफ्टी डोअर चेंज करून घे. पहिलं तर सेफ्टी डोअरचं माझ्या डोक्यात होतं की मुंबईला जसं आहे तसाच करून घ्यायचा आणि म्हटलं थोडं लुकवाईज व्यवस्थित वाटणार नाही म्हणून म्हटलं की दोन्ही पण दरवाजा कसं सागवानीमध्ये तसंच तो पण करून घेऊया. मग खूप साऱ्या डिझाईन्स होते तर त्याच्यामध्ये मी एक डिझाईन कशी फायनल केली की जसं खूप जणींनी मला सजेशन दिलं की हाफ जो आहे तो भाग पूर्ण असा भरीव असावा आणि वरतून असं हे असावं, ते काय म्हणतात त्याला, पार्टिशन किंवा हे आहे ते, कारण आत्याच्या घरी पण सेम तसंच आहे आणि तो सेफ्टी डोअर तसा असू देत म्हणून, लोखंडाचा नको किंवा स्टीलचा नको असं माझं झालेलं. पण ते काही इमेजेस माझ्याकडे जेव्हा आलेले की कोणता हवा आहे फायनल करायचं, त्याच्यामध्ये असं ते हे राहू देत म्हटलं रॉड आणि पण बाकीचं खालचं पूर्ण भरीव असू देत. तर ते काय मिसकम्युनिकेशन झालं माहीत नाही ते तसं बनून आलं. परत मी चेंज करायला लावलं की ते हात जाते म्हणजे कार्विंग करून आलं परत. मी परत आज बोलले की मला ते हाफ पूर्ण भरलेला हवा आहे आणि तसंच मला ते, आणि जर कटिंगचं जर म्हटलात ना तर कुठलाही डोअर लावला तर ते होणारच. कारण रिझन सांगते तुम्हाला, आमचं साईडचं जे घर आहे पूनमताईंचं मुंबईला, आम्ही इथंच ह्या घरातच झोपलो आहे इकडे. तिकडचं पण रूममध्ये लोक झोपलेले आहेत, पण त्यांच्या घरी जेव्हा मे महिन्यामध्ये चोरी झालेली मागच्या वर्षी, आणि मी ब्लॉगमध्ये सुद्धा देखील बोलले होते, आम्हाला साधा आवाजसुद्धा ऐकू आणि त्यांचा लॉक एवढा परफेक्ट होता, जरासुद्धा आवाज आम्हाला ऐकू आलेला नाही, एवढ्या ह्यानं त्यांनी तोडलं होतं ते. त्यामुळे तो जो लॉक बाहेरचा म्हणजे तो ह्याचा होता लॉक, सॉरी ते घालतो आपला नॉर्मल कसा असतो कुलूप अडकवतो, तर तो वाला होता. तर ते त्याने तोडल्याने मग काढले कुलूप तोडून हे करून. आता हे तर म्हटलं तर पूर्ण पॅकच पाहिजेत. मला असं वाटायला लागले की लॉकच्या वरती पण थोडं ते जास्त पॅक पाहिजेत. आता मी बोलले आहे, बघूया ते काय काय होते. नाहीतर मग शेवटी काढून स्टीलचं बसवून घ्यायचं माझ्या डोक्यात चाललं आहे. पण ह्याच्यात काय बदल होतात ते बघते मी, कारण सेफ्टी डोअर तरी महत्त्वाचंच आहे. आता तिथे कसं आहे कम्प्लिटली सगळेच असं जागा नाही आजूबाजूला किंवा बाहेर कोणी येण्यासारखं घरात किंवा असं काही नाही आहे. आजूबाजूला सगळे जे आहेत ते घरं लागूनच असल्यामुळे, रो बंगलोच असल्यामुळे ते टेन्शन नाही बाकी. पण थोडंफार सिक्युरिटीच्या दृष्टीने खूप जणींनी ते मला कन्सर्न दाखवलं की धनश्री आम्ही तुझी फॅमिली होतं आणि हे फक्त तो आमचं ऐक म्हणून. आणि ते मला खूप छान वाटलं तसं सांगितलं, पण म्हणजे हक्क गाजवल्यासारखं होतं आणि ते भारी वाटलं की तसं मला काळजीनं सांगितलं. आणि हां, ते मी करून घेणार आहे सेफ्टी डोअरचं व्यवस्थित. परफेक्टली तर अजून तयार नाहीच आहे, छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या आहेत. पावसामुळे खूप प्रॉब्लेम आला फिनिशिंगचा, कारण थोडंसं ते वॉर्निश आणि काय काय म्हणतात, तर ते थोडंसं पाऊस जोपर्यंत उघडीप होत नाही तोपर्यंत करता येत नाही. त्यामुळे 100% तरी तयार नाही झाले, 95% रेडी आहे. जिथे जाऊन राहू शकतो आम्ही तर असं रेडी आहे. 5% जे आहे ते दिवाळीपर्यंत होत जाईल आणि परफेक्ट टूर मी तुम्हाला दिवाळीमध्ये देईन घराची. पण त्याच्या आधी जसं खूप कमेंट ते असेल की एम्प्टी टूर दे, तर बघते मी, ट्राय करते एम्प्टी टूरचं. तसंही मी दाखवलेलंच आहे तुम्हाला. आता क्लिनिंग कंप्लीट झालं आज घरातलं सगळं. मला आता म्हणजे आज जाता आलं नाही कारण हेच एवढं रिझन होतं. बाकी सगळं पंखे लाईटचं काम होतं ते करून घेतलं. गीजर ते लावायचे. मला सोलारचं सगळ्यांनी सांगितलं, पण सध्या ते मला आत्ता पॉसिबल नाही आहे कारण त्याला पण खूप वेळ जाणार म्हणून पावसाळा एवढं होऊ देत म्हटलं. आणि अजून दुसरी गोष्ट अशी की राजश्री पण येते. आता आज तुम्ही शुक्रवारी हा व्लॉग बघताय, तर राजश्री आज संध्याकाळपर्यंत येतो म्हणून सांगितलं. तिला मी सामान सांगितलेलं आणायला खूप सारं, तर ती ते घेऊन येईल. नरेंद्र पण येत आहेत आणि सचिनचा पण आता फोन होऊन गेला. मग ते म्हणायला लागले काय करू, मी बसू यायला की तू सगळं म्हणजे कवर करून घेशील, नंतरच मी डायरेक्ट येतो बाबांना घेऊन असं. म्हणून मला तर असं वाटालं की येऊ देत आणि आत्ता म्हणजे हे करू, पण नंतर आणि म्हटलं राहू देत. आत्ता जरी आले तर मग नंतर परत त्यांना सुट्ट्या, अशा लॉंग सुट्ट्या म्हणजे घरातच राहता येईल अशा सुट्ट्या मिळणार नाहीत. म्हणून म्हटलं की कारण अजून खूप साऱ्या प्रोसेस बाकी आहेत त्यांच्या जॉबच्या.
म्हणून म्हटलं की राहू देत, मी करून घेते म्हटलं, कारण नरेंद्र पण येणार आहेत, विनू पण असणार आहे, मावशी पण उद्या येणार आहे, म्हणजे शनिवारी येईल मावशी. त्याच्यानंतर मम्मी पण आहे, आत्या पण आहेत तिथे, त्यामुळे एवढं असं टेन्शन नाही. त्यांना म्हटलं की माझं असं आहे की घर तयार झाल्यानंतर तुम्ही या डिरेक्टली घरात, म्हणजे निवांत आपल्याला घराचं ते जे आहे सगळं गोष्टी, म्हणजे आपण आता घरात आहे तर ते अनुभवता येईल, सुट्टी पण स्पेंड करता येईल तुम्हाला, निवांत तसं राहता येईल अशा टाईपमध्ये. मग ठीक आहे म्हणा लागले. तर आता व्लॉग जरा एंड करते. नाही, एंड करायच्या अगोदर वरती जे हे आहेत ते आता ओपन केलेले जे आहेत ते टेप अजून त्याला लावायचे आहेत. काही मी बॉक्स ओपन करून ठेवले होते, ते जरासं बघून ओपन करून व्यवस्थित टेप लावून ते घेते, म्हणजे सकाळी लवकर 7 वाजता मी सांगितलं, म्हणजे अंकल माझे ज्यांचे टेम्पो आहे तर मालाची वगैरे, तर ते येणार आहेत, त्या 2-3 कामगार पण येणार आहेत, तर ते पटपटपट आवरून घ्यायला बरं. आत्यानं म्हटलं की जेवण वगैरे मी इकडे करतो, त्यामुळे डायरेक्ट तुम्ही या. तर हे सगळं सामान, ते वरचं सामान ते टेम्पोमध्ये भरते की नाही तेच टेन्शन यायला लागलं आहे मला. आणि ते बॉक्स ऑलरेडी 3 महिने ते ओझं झेलल्यात, कधी एकदा जाऊन ते अनपॅक करते असं मला झालं आहे. असं आहे की पूर्ण दिवसात ते सगळं करून टाकते, पण ते होणं शक्य नाही, पण तरी पण ट्राय करते, कारण जेवढं होईल तेवढं तरी 2-3 दिवस तरी आरामात जातील, पण मी शांत बसू शकत नाही जोपर्यंत ते सगळं अनपॅक होत नाही. निवांत नंतर हळूहळू व्यवस्थित लावेन सगळं प्रॉपर, पण तुर्तास तरी घडी घात नाही. नशीब की मी सगळे कपडे ऑलरेडी माझे घडी घातलेलेच आहेत, इस्त्री केलेले आहेत, प्रॉपर असे ठेवलेले आहेत, असे नाही की असं बोचकं बांधलं आणि ठेवलं की शोधत बसावं, अरे हे कुठे आहे, घडी घालत बसावं, तो प्रॉब्लेम एक नाही आहे. प्रॉपर सगळे घडी घातलेले आहेत, त्यामुळे फक्त काढायच्यात बॅगेतून किंवा त्या बॉक्समधून नाही ठेवायचे, एवढंच आहे. सगळ्यात तर पहिले किचन लावणं गरजेचं आहे, आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू मी काय काय शेअर करू शकते तुमच्याशी. आणि जेवढं एकटीने तरी खूप सुंदर कमेंट टाकलेली अश्विनी भोरवून, आणि मम्मीने माझ्या सांगितली आत्ता मी जेव्हा कमेंट, ही कमेंट बघ दोन, आणि खूप हसली ती, एवढी बघ किती लोक तुझ्यावरती प्रेम करतात, आणि ह्यांचं प्रेम बघ म्हणायला लागली की काही पण कर, घरभर फिरलीस तरी चालेल खरं व्हिडिओ कर म्हणून. तर ते खरंच म्हणजे एवढं दिवसभर असं हे होतं ना, तर ते खूप म्हणजे भारी वाटलं, हसायला आलं एकदम मनापासून की किती मस्त टाकले तिने कमेंट म्हणून. तर थँक्यू एवढं प्रेम दाखवलं, आणि मेन सेफ्टीच्या कन्सर्नच्या बाबतीमध्ये. तर आणि अजून एक गोष्ट अशी की तिथे असं नाही की माझ्या कोण ओळखीचे नाही आहेत. आता साईडची जी बिल्डिंग आहे तिथे माझ्या भारती मावशी, तिची जवळची मैत्रीण राहते, त्यांची पण ओळख झाली. प्लस माझ्या साईडचा जो बंगलो आहे त्याच्यामध्ये विनूच्या मित्राचे रिलेटिव्स राहतात, त्यामुळे ऑलरेडी सगळे ओळखीचे आहेत. समोर पण आमच्या गावाकडचेच ओळखीचे आहेत राहणारे. त्याच्यानंतर आमच्या अजून साईडला जे आहे ते पण एक डॉक्टर आहेत, आणि ते आत्यांच्या ओळखीचे आहेत, म्हणजे मोठे आत्याचे आहेत ना, मोठे मामा, तर त्यांचे खूप जुने हे आहेत ते मित्र वगैरे, तर ते पण आहेत. त्यामुळे असं नाही की आजूबाजूला सगळे ओळखीचे आहेत, त्यामुळे असं काही टेन्शन नाही कुठलं. आणि सचिन बाबा येईपर्यंतच, तोपर्यंत मम्मी आई वगैरे थांबणारच आहेत, मावशी तर नसणार आहे, त्यामुळे असं काही नाही. आणि थँक्यू सो मच, तुम्ही जे कोणी माझ्यावर प्रेम करतात आणि त्यांची काळजी पण दाखवली, कौतुक पण केलं आहे. आणि येस, त्यांनी पण त्यांची स्वप्नाशी बोलून दाखवली की धनश्री, आमचं पण असं स्वप्न आहे की घर होते, तर ज्यांचं असं मनापासून आहे ना की आपलं पण असं हक्काचं घर असावं, जसं माझं झालं देवाच्या आशीर्वादाने, तुमच्या सपोर्टमुळे, माझ्या मेहनतीमुळे, माझ्या आईवडिलांच्या, सासू सासऱ्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, सपोर्टमुळे जसं झालं ना, तसंच ज्यांची घराची इच्छा आहे ते घर कंप्लीट होत, त्यांच्या सगळ्यांचे होऊ देत, आणि मनापासून त्यांना तो अनुभव, त्या आनंद अनुभवता येऊ देत. तर चलो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय.